मला वाटतं की एकूणच संपन्न झालेली नुकतीच महापालिकेची निवडणूक आणि त्या पार्श्वभूमीवरती आज हा सगळा संवादाचा कार्यक्रम होतोय. या शहराचा एक लोकसभेतील एक प्रतिनिधी म्हणून आपण सर्वांनी मला काम करायची संधी दिली आहे. त्यामुळे स्वाभाविक तुम्ही म्हणालात तसं दोन्ही मंत्रालयाचं काम आणि तिथे साधारणतः काय स्वरूपाचं काम करता किंवा त्याचे अनुभव किंवा पुण्यासाठीचं काय भविष्यातला विचार हे बोलून साधारणतः महापालिकेचं मला असं वाटतं अपेक्षित आहे की एकूण आत्ता झालेली निवडणूक त्याच्यावरचा सगळा निकाल आणि एकूण विश्लेषण भविष्याचा वेध हे सगळं पाहत असताना मला असं वाटतं की पुन्हा एकदा पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट असा जनाधार आणि जनसमर्थन या ठिकाणी दिलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं. मी अगदी पहिल्या दिवसापासून हेच म्हणत होतो की शेवटी जनता हे पाहते की ज्यावेळेला कुठलाही नागरिक मत द्यायला जातो त्याला जेव्हा आतमध्ये जाऊन बटन दाबायचं आहे तेव्हा त्यांनी त्याच्या विचारात त्याचं एक पक्क केलेलं असतं मला कुणाला मत द्यायचं, पण मला का मत द्यायचं हा सुद्धा विचार तो करूनच तो निर्णय करत असतो. तेव्हा त्यांनी हा विचार केलेला असतो मी हे मत महानगरपालिकेच्या निवडणुकीला देतोय, मी विधानसभेच्या निवडणुकीला देतोय की लोकसभेच्या निवडणुकीला देतोय. मला वाटतं की ज्यावेळेस महानगरपालिकेची निवडणूक म्हणून जेव्हा सर्वसामान्य पुणेकर वोट करायला जात होता त्यावेळेला हाच विचार तो करत होता की शेवटी या पुण्याचं उद्याचं भविष्य काय, या पुण्याच्या विकासाची पुढची दिशा काय, त्याचं स्वरूप काय, आणि मी आज ज्याला मत देतोय निश्चितपणे मला विश्वास आहे की हा उमेदवार आणि हा पक्ष ह्या माझ्या अपेक्षा पूर्ण करेल. मला वाटतं सर्वसाधारण पुणेकर जो खूप विचारी आहे, जो फार विचार करून मतदान करतो, तो हाच विचार करत होता. आणि पहिल्या दिवसापासून मी तेच म्हणालो की आम्ही विकासाच्या मुद्द्यावरतीच निवडणूक लढतो. पंचायत से पार्लमेंट तक जे काय आम्ही निवडणुका आता लढतोय देशभरामध्ये त्या केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही निवडणुका लढतो. आणि ही पुण्याची निवडणूक आम्ही तेच केलं. मागच्या 11 वर्षाचं केंद्र सरकारचं पुण्यासाठीचं योगदान असेल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी म्हणून त्यांचं पुण्याचं भविष्यातलं त्यांचं जे काय विजन असेल ते त्यांनी पुणेकरांसमोर ठेवलंय. त्या सरकारच्या काळातले पुणेकरांसाठीचे निर्णय असतील आणि किंवा 5 वर्ष आम्ही काय काम केलं असेल, साधारणतः हे जे काय झालं ते ठेवलं. आणि भविष्याचा काय विचार, या शहराचे भविष्याचे प्रश्न काय, या शहराचं भविष्यातला विकासाची दिशा काय. पुणे हे देशातील प्रमुख 4-5 शहरातलं एक शहर आहे आपलं, आणि म्हणून त्याबद्दल आम्ही काय केलं पाहिजे, निवडून आल्यानंतर आम्ही काय करावं किंवा काय करणार आहोत हा विचारही आम्ही ठेवला संकल्पपत्राच्या माध्यमातून. म्हणून मला असं वाटतं की शेवटी लोकांनी हे पाहिलं, नकारात्मक राजकारण विरोधकांनी केलं या सगळ्या याच्यामध्ये. म्हणजे वैयक्तिक पातळीवरती सोशल मीडिया असेल, प्रेस कॉन्फरन्स असतील, ठिकठिकाणची भाषणं असतील, आपण पहा आम्ही विकासावर बोलत होते ते वैयक्तिक पातळीवरती टीका टिप्पणी करत होते. अगदी स्तर सोडून काही ठिकाणी तर बोलणं झालं किंवा वक्तव्य आली किंवा सोशल मीडियावरती काही सुरू झालं. मला वाटतं आम्ही ते पहिल्या दिवसापासून टाळलं. कदाचित लोकसभेचाही अनुभव, विधानसभेचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला की त्यावेळेला सुद्धा आम्ही वैयक्तिक खूप काय काय होत होतं, पण आम्ही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. आम्हाला असं वाटतं की आम्ही लोकांना मतदान करायला आव्हान का करतोय, अपील का करतोय, तर शेवटी त्यांच्या डोक्यात काय, त्यांची अपेक्षा काय हा विचार आला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की ह्या निवडणुकीत लोकांनी आम्हाला सपोर्ट केला, आमच्या पाठीशी पुणेकर उभे राहिले. आणि एक नाही, मागच्या 5-6 निवडणुका बघा, 2017ला महानगरपालिका झाली, 2019ला विधानसभा लोकसभा झाली, 2024ला पुन्हा विधानसभा लोकसभा झाल्या. म्हणजे त्या 5 निवडणुका आणि ही 6वी निवडणूक, सलग 6 निवडणुका पुणेकर जेव्हा आम्हाला समर्थन देतात, आमच्यावरती विश्वास ठेवतात, याचा अर्थ आम्ही काहीतरी काम करतोय हे दिसतंय. नुसतंच बाबा आश्वासनं देणं आणि त्याची पूर्तता न होणं किंवा मग लोक नाही ठेवत, बाजूलाच करणार ना. पण मला असं वाटतं कुठेतरी काम दिसतंय, कुठेतरी भविष्य दिसतंय, हा विचार पुणेकरांनी केला.